नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात फार्मर द जर्नलिस्ट। मी भागीनाथ आसने तुमचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण पाहणार आहोत कांदा या पिकाविषयी काही माहिती। कांदा हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकवले जाते। कांदा हे भाजीपाला पीक आहेत। आपल्या दररोजच्या जेवणामध्ये याचा वापर आपण सर्रासपणे करतो। तुम्ही पाहत असलेला कांदा जवळपास 30 दिवसांचा झालेला आहे। या कांद्याची लागवड ठिबकवर करण्यात आलेली आहे। 2 नळ्यांमधील अंतर हे 4 फूट आहे। आणि आपण बघत आहात यामध्ये ऊसाची देखील लागवड केलेली आहे। याचे अंतर देखील 4 फूट आहे। हे क्षेत्र 1 एकर क्षेत्र आहे। कांदा ह्या पिकावरती तणनाशक फवारणी करून घेतलेली आहे। त्यामुळे ऊसाची काही पाने जळालेली करपलेली दिसत आहे। ते कव्हर होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो। ऊस हे मुख्य पीक आहे, त्यामध्ये आंतरपीक आपण कांदे घेतलेले आहेत। याचा उद्देश हाच की मुख्य पिकाचा या कांदा पिकातून खर्च कमी करण्यास मदत होईल। प्रत्येक शेतकरी शेती करत असताना त्याला उत्पादन हे चांगलं मिळावं या अपेक्षेने तो त्याचे प्रयत्न करत असतो। तर या कांद्यासाठी आपण बेसल डोस टाकून घेतलेला आहे, म्हणजेच खत व्यवस्थापन। त्यानंतर 20 दिवसानंतर तणनाशक म्हणजेच गोल हे खरपतवार फवारून घेतलेले आहे। आता आपण या कांद्यामध्ये खुरपणी करून दुसरा रासायनिक खताचा डोस देणार आहोत। त्यामध्ये 8-21-21 आणि 24-24-0 असे खत आपण देणार आहोत। बेसल डोस मध्ये युरिया 8-21-21 आणि सल्फर असे घेतले होते। चला तर मग भेटू आपण नंतरच्या व्हिडिओत अशाच काही कृषी विषयक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।